नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका इंग्लिश टीचर NN गायकर। विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आज मी तुमच्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे। प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलाला आत्मविश्वासाने इंग्रजी बोलता आणि लिहिता यावी, कारण पालकाला माहीत आहे की इंग्रजी ही प्रगतीची भाषा आहे। इंग्रजी शिकणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून पालक त्याच्या पाल्याला इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये पाठवतो। पालकांना असं वाटतं की इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये पाल्य गेला म्हणजे त्याला इंग्रजी भाषा आली, परंतु हा तुमचा भ्रम आहे आणि हा भ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे। यासाठी तुम्ही तुमच्या पाल्याची प्रगती तपासणं गरजेचं आहे। तुम्ही जर ती प्रगती तपासू शकत नाही तर चला मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे पटवून देतो की तुमचा पाल्य इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये जातो, परंतु खरंच त्याला इंग्रजी येते का। आता बघा, इथे एक विद्यार्थी आहे, त्याचं मी तुम्हाला नाव सांगणार नाही, परंतु तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की तो विद्यार्थी 10वीला आहे आणि त्याचं मीडियम इंग्रजी आहे। त्या विद्यार्थ्याला मी 8 वाक्य दिले होते, त्या 8 वाक्यांमध्ये त्याने 14 ते 15 मिस्टेक केलेले आहेत आणि त्याचं एकही वाक्य बरोबर नाही। विद्यार्थ्याचं मत आहे की सर मी सर्व वाक्य बरोबर लिहिलेली आहेत। त्या विद्यार्थ्याने येथे शब्द वापरलेले आहेत, परंतु त्या शब्दांना त्यांनी योग्य रचनेत बसवले नाही, म्हणून त्या शब्दातून कोणताही अर्थ निघत नाही। आता त्या विद्यार्थ्याला पहिलं वाक्य दिलं होतं, दिवाळी वर्षातून एकदा येते। त्या विद्यार्थ्याने लिहिलं दिवाळी कमिंग वन्स अ इयर। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्रियापदाला ING तेव्हाच लावता जेव्हा तुमच्या क्रिया सुरू असतात। उदाहरणार्थ वाक्य जर असतं दिवाळी येत आहे, दिवाळी येत होती, दिवाळी येत असेल, अशा प्रकारचं क्रिया सुरू असणारं वाक्य जर असतं तरच आपण त्यावेळी INGचा वापर केला असता, म्हणजे ह्या वाक्यामध्ये आपण ING वापरू शकत नाही। दुसरी अशी गोष्ट की वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये क्रियापदाला SES लावावा लागतो, म्हणजे त्या विद्यार्थ्याने लिहायला हवं होतं दिवाळी कम्स। दुसरी गोष्ट त्यांनी इथे एकदा या शब्दासाठी इथं वनला S लावलेला आहे, परंतु लक्षात घेण्यासारखं आहे की एकदा म्हणजे वन्स, म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या एका वाक्यामध्ये त्या विद्यार्थ्याने 2 मिस्टेक केलेले आहेत। पुढचं वाक्य दिवाळी आली, हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं आहे आणि तुम्ही बघू शकता सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्ब दुसरा वापरायचे। त्या विद्यार्थ्याने वाक्य बनवलं दिवाळी हॅज कम, परंतु विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हॅज कधी येतो तर तुम्ही ते बघू शकता की ज्यावेळी क्रिया पूर्ण झालेल्या असतात त्यावेळीच तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर करायचे। आता ही तर क्रिया साधी आहे, म्हणजे तुम्हाला सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्ब दुसऱ्याचा वापर करायचे। कमचा वर्ब दुसरा आहे केम, म्हणजे या वाक्यामध्ये विद्यार्थ्याने 2 मिस्टेक केल्या होत्या। वाक्य हवं होतं दिवाळी आली, दिवाळी केम। पुढचं वाक्य दिवाळी लवकरच येईल, ह्या वाक्यातली क्रिया अपूर्ण आहे, म्हणजे फ्युचर टेन्स आहे। फ्युचरमध्ये तुम्हाला विल आणि शालचा वापर करायचे। त्या विद्यार्थ्याने इथे विल आणि शालचा वापर केला नाही। आता पुढे त्याने अर्ली शब्द वापरलाय, त्याने आता शब्दशः अर्थ लावला अर्ली म्हणजे लवकर, परंतु जेव्हा आपण भविष्यकालाबद्दल बोलत असतो तेव्हा लवकरसाठी आपल्याला सून हा शब्द वापरायचे, म्हणजे दिवाळी लवकरच येईल, दिवाळी विल कम सून। पुढे दिवाळी येत आहे, ह्या वाक्यातली क्रिया चालू आहे, म्हणजे मी तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे इथे ING लागला पाहिजे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या शेवटी जर ई असेल, शब्दाच्या शेवटी जर ई असेल, त्या अगोदर एक कॉन्सोनंट असेल तर ई काढून टाकायचा, म्हणजे कमिंगची स्पेलिंग अशी असली पाहिजे। आता त्यानंतर जेव्हा क्रियेला ING लागतो तेव्हा मी तुम्हाला सांगितले की जेव्हा क्रियेला ING लागतो तेव्हा त्या अगोदर एमिजार आला पाहिजे, म्हणजे दिवाळी इज कमिंग असं वाक्य हवं होतं। आईने घर स्वच्छ केलं आहे, या वाक्यातली क्रिया पूर्ण आहे, पूर्ण आहे म्हणजे परफेक्ट आहे, तिथे तुम्हाला हॅव आणि हॅजचा वापर करायचे। इज कुठे येतो कंटिन्युअस मध्ये आणि हॅव आणि हॅज कुठे येतो परफेक्ट मध्ये। पण जेव्हा तुम्ही हॅव आणि हॅजचा वापर करता तुम्हाला वर्ब तिसरा घ्यायचा असतो, म्हणजे इथे क्लीन्ड, म्हणजे आईने घर स्वच्छ केलं आहे, मदर हॅज क्लीन द हाऊस। पुढे तिने दिवा लावला, वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स मध्ये वर्ब दुसरा घ्यायचा असतो, लाईटचा दुसरा आहे लिट। आता त्याने दिवासाठी वापरलंय लॅम्ब, लॅम्पचा अर्थ आहे मेंढीचं पिल्लू, इथे त्यांनी पाहिलं लॅम्प, म्हणजे इथे बीचा पी हवा होता। पुढे आम्ही फराळ बनवला आहे, वाक्यातली क्रिया पूर्ण झाली आहे, म्हणजे सांगितल्याप्रमाणे
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 7व्या वाक्यामध्ये बघू शकता. वाक्य आहे आम्ही फराळ बनवला आहे. वाक्यातली क्रिया पूर्ण आहे म्हणजे क्रिया परफेक्ट आहे. तुम्हाला हॅवॅज नंतर वर्ब तिसरा घ्यायचे. आता विद्यार्थ्याने काय केलंय, हॅज घेतलेलं आहे, परंतु वी सोबत तुम्हाला हॅव घ्यावा लागतो, कारण की वी हा अनेकवचनी शब्द आहे. मग जर तुम्ही हॅवॅजचा वापर केला त्यानंतर वर्ब तिसरा घ्या. इथे मेक वापरलाय, मेकचा वर्ब तिसरा आहे मेड. पुढे जाऊन त्याने आणखी मिस्टेक केले. फराळसाठी तुम्हाला ब्रेकफास्ट नाही तर फेस्टिवल स्नॅक्स हा शब्द वापरायचे. पुढचं वाक्य मुले फटाके फोडत आहेत. वाक्यामध्ये क्रिया चालू आहे म्हणजे कंटिन्युअस मध्ये ॲमिजर नंतर वर पहिल्याला ING लावायचे. आता इथे चिल्ड्रेनला त्याने यस लावलेला आहे, परंतु यस लावणं उचित नाही, कारण की चिल्ड्रेन हा ऑलरेडी अनेकवचनी शब्द आहे. मग जर चिल्ड्रेन हा ऑलरेडी अनेकवचनी शब्द आहे तर इज नाही तर तुम्हाला आर वापरणं गरजेचं आहे. पुढे त्यांनी क्रियापदाला ING लावलेला आहे. ब्रेक म्हणजे तोडणे, पण इथं वाक्य क्रिया आहे फोडणे, म्हणजे तुम्हाला ब्रेक नाही तर बस्ट हा शब्द वापरणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांनो, तुमच्या आता लक्षात आलं असेल की ह्या विद्यार्थ्याने 8 पैकी 8 वाक्यांची उत्तरं मला दिलेली आहेत, पण 8 पैकी एकही उत्तर बरोबर नाही. त्या 8 वाक्यांमध्ये त्याने 14 ते 15 मिस्टेक केले आहेत. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणं पुरेसे नाही. आपल्याला आपल्या पाल्याला, आपल्या मुलांना शाळेत नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी करायचे. इंग्रजी शिकण्यासाठी माध्यम नाही तर सरावाची गरज आहे, आणि हा सराव NN अकॅडमीमध्ये करून घेतला जातो. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर मला नक्की तुमचा अभिप्राय पाठवा. मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहत आहे.